नमस्कार. आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर मंडळी, आज अगदी झटपट असा जसा हॉटेलमध्ये मिळतो त्याच पद्धतीचा ओनियन उत्तप्पा कसा बनवायचा, म्हणजे कांद्यापासूनचा जो उत्तप्पा आहे तो कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. अगदी त्याच पद्धतीने त्याचं पीठ म्हणजे बॅटर कसं बनवायचं आणि अगदी सेम टेस्ट येण्यासाठी काय करायचं हे संपूर्ण आज आपण बघणार आहोत. तर हा हॉटेलमध्ये जसा लागतो तसाच ओनियन उत्तप्पा, शिवाय त्यामध्ये चीज घालून चीज ओनियन उत्तप्पा देखील कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. झटपट नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट तुम्ही बनवू शकता. अगदी झटपट होणारा, अगदी घरी सहज बनवता येईल असा हा आपण बनवणार आहोत. तर हा कांद्यापासून आणि हिरवी मिरची कोथिंबीर घालून वरतून चीज घालून सुद्धा कसा बनवला जातो हे बघणार आहोत. चीज घालताना सुरुवातीला तो अगदी गरम गरम असेल त्याच वेळेस तुम्ही चीज घाला, म्हणजे तो मेल्ट ज्यावेळेस चीज होतं त्यावेळेस तो खायला अतिशय छान लागतो. तर या पद्धतीने आपण हे उत्तप्पा रेसिपी बघणार आहोत संपूर्ण. तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी जे बॅटर आहे ते कसं बनवायचं ह्याची मेहनत आहे. तर त्यासाठी मी 1 कप तांदूळ, अर्धा कप उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ आणि 1/3 कप हरभरा डाळ भिजवून घेतली होती. रात्रभर पाण्यात मी भिजवून घेतली होती व्यवस्थित. आणि आता ही व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सर जारमध्ये आता याचं अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तांदूळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळीची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर रात्रभर आपण तांदूळ आणि हरभरा डाळ, उडीद डाळ भिजत घालून घेतले होते पाण्यामध्ये. आणि ह्यानंतर आता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये. तर मिक्सर जारमध्ये अगदी कमी, म्हणजे ज्या बाइंडिंगला लागेल इतकंच पाणी घालायचं आणि अगदी बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची. अगदी स्मूथ आणि चिकन अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. तर ही संपूर्ण पेस्ट आपण बारीक करून घेणार आहोत. तांदूळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. यामध्ये दुसरं इन्ग्रेडियंट कुठलं घालायची गरज पडत नाही. अगदी छान यापासून डोसे बनतात. हे छान भिजलं रात्रभर, म्हणजे साधारण 7-8 तास भिजल्यानंतर अतिशय छान असं ह्याचं बारीक अशी भिजलं जातं आणि वाटण तयार करता येतं. तर आता आपण हे छान बारीक करून घेणार आहोत व्यवस्थित. तर संपूर्ण हरभरा डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ मी मिक्सर जारमध्ये घालून घेतलेले आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आता मी ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मिक्सर जारमध्ये ह्याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर ही संपूर्ण पेस्ट तयार झाल्यानंतर देखील 2 तास तुम्ही हे मुरवण्याला बाजूला जर ठेवलं तर याच्या अजून खुसखुशीत आणि मऊ जाळीदार असे डोसे तयार होतात. तर साधारणतः 7 ते 8 तास आपण डाळी, हरभरा डाळ, मूग आणि उडीद डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले. त्यानंतर दळून घ्यायचंय, अगदी बारीक असं दळून घ्यायचंय. थोडंसं पाणी मी घालून घेतलं का यामध्ये मी दळून घेणार आहे. साधारणतः अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे मी दळून घेणार आहे. दळून घेतल्यानंतर त्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार झाली. तुम्ही बघू शकता अगदी बारीक आपल्याला वाटून घेतलेला आहे मी. आणि या पद्धतीने अगदी चिकट अशी तयार होते. अगदी मऊसूत अशी दळून घ्यायची. पुन्हा 4 ते 5 तास भिजू दिले मी. भिजल्यानंतर हे पीठ छान असं तयार होतं. तर तुम्ही बघू शकता 4 ते 5 तासानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला हे पीठ तयार झालेलं आहे, जेणेकरून जाळीदार डोसा तयार होण्यासाठी मदत होते. उत्तप्पा जाळीदार तयार होण्यासाठी मदत होतो. त्यासाठी पुन्हा एक साधारणतः 4 ते 5 तास हे वाटून झाल्यानंतर भिजू द्यायचे. आता हवं तितकं मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. बाकीचं उर्वरित पीठ तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खाऊशी वाटेल त्यावेळेस तुम्ही खायला बनवू शकता. तर मी आता एका बाजूला दुसऱ्या भांड्यात हे थोडंसं काढून घेतलंय आणि बाकी उर्वरित फ्रीजमध्ये ठेवू शकता. 1-2 दिवस ते फ्रीजमध्ये जर स्टोअर करून ठेवलं तर ते सहज ते पीठ टिकतं. तर या पद्धतीने आता हे बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता
आता दळताना आपण पाणी घातलं होतं, तरी पण आपण ज्यावेळेस 2 ते 3 तास आपण भिजवलं त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झाली आहे. तर त्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी थोडी पातळ करून घ्यायची. आता इथे मी एक कांदा घेतलाय, अगदी बारीक असा चिरून घेतलाय. उभा आणि आडवा असा कट मारून जितका बारीक होईल तितका बारीक आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अगदी बारीक मी असा कांदा कट करून घेतला आहे. ओनियन उत्तप्पा आहे म्हणजे कांद्यापासूनचा उत्तप्पा आहे, त्यामुळे कांदा तुम्हाला आवडेल तितका तुम्ही कांदा घालू शकता. आणि याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर देखील कट करून घेतली आहे. कोथिंबीर सुद्धा छान अशी भाजल्यानंतर छान लागते उत्तप्प्यावरती घातल्यानंतर आणि छान दिसायला सुद्धा सुंदर दिसते. तर कोथिंबीर सुद्धा मी चिरून घेतली आहे. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल. तर 1 ते 2 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतल्या. अगदी बारीक असं चॉप करून घ्यायचं हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची घालणं अगदी ऑप्शनल आहे. आता इथे मी तवा छान गरम करायला ठेवलेला आहे. डोश्याचा तवा आहे, तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर तो कमी करायचा आहे आणि तेलाने थोडासा ग्रीस करून घ्यायचा. आता लोखंडी डोश्याचा तवा आहे हा. तर या पद्धतीने तवा छान असा गरम करून झाल्यानंतर तेलाने व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा. तेलाने ग्रीस करून झाल्यानंतर आपण यावरती आता बॅटर घालून घेणार आहोत. तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित तेलाने हा ग्रीस करून घ्यायचा आहे आणि तापू द्यायचा आहे. तापून झाल्यानंतर तवा गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग बॅटर घालायचं आहे. आधी तवा तापून घ्यायचा आहे आणि मग तो कमी फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि मग बॅटर घालायचा आहे आणि बॅटर घातल्यानंतर आपल्याला तो हाय फ्लेमवरती करायचा आहे. तर सुरुवातीला मी तवा गरम करून घेतलाय, त्यानंतर त्याला तेलाने ग्रीस करून घेतलाय. तेलाने ग्रीस केल्यानंतर यावरती बॅटर घातले. तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तर तुम्ही ह्यावरती तेल न लावता देखील करू शकता, पण माझ्याकडे हा लोखंडी तवा आहे त्यामुळे मी तेल थोडंसं लावून घेतले आणि बॅटर घातल्यानंतर स्लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. आणि आता लगेचच यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा मी घालून घेतलाय. कांदा घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील मी घालून घेतलेली आहे. आता हा तिखट बनवायचा आहे त्यामुळे मी थोडीशी लाल मिरची पावडर देखील यावरती घालून घेतलेली आहे. आणि आता अगदी ब्रशच्या साहाय्याने थोडंसं तेल वरतून घालून घेतलेलं आहे आणि आता गॅस हाय फ्लेमवरती केलेला आहे. सुरुवातीला मंद आचेवरती ठेवला होता बॅटर घालताना आणि ह्या सगळा कांदा आणि हिरवी मिरची कोथिंबीर घालेपर्यंत स्लो ठेवला होता. नंतर हाय फ्लेमवरती केला आणि आता लगेच दुसऱ्या साईडने शेकून घेणार आहे. तर या पद्धतीने दोन्ही साईडने हा शेकून घ्यायचा आहे. तर एक साईडने व्यवस्थित शेकला की लगेचच आपण उलटा करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमध्ये जसा मिळतो तसाच आपला हा उत्तप्पा तयार झालेला आहे. कांदा अगदी व्यवस्थित त्यामध्ये शिजला गेला आहे. कांदा बारीक चिरला तर तो व्यवस्थित त्यामध्ये बसतो, त्यासाठी कांदा अगदी चिरताना बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपला हा उत्तप्पा तयार झाला आहे. तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नाश्त्याला बनवू शकता किंवा जर बॅटर तुम्ही बनवून ठेवलं तर इन्स्टंटली फ्रीजमध्ये काढून ठेवलं तर 2 दिवस हे बॅटर सहज टिकतं फ्रीजमध्ये जर ठेवलं तर हे बॅटर काढून इन्स्टंट देखील तुम्ही उत्तप्पा बनवून घेऊ शकता. ब्रेकफास्टला बनवू शकता किंवा एरवी कोणी पाहुणे आले आणि तुमच्याकडे रेडी जर बॅटर असेल तर तुम्ही झटपट असा उत्तप्पा बनवून देऊ शकता. या पद्धतीने आपला हा तिखट उत्तप्पा तयार झालेला आहे. या पद्धतीनेच मी बाकीचे उत्तप्पे देखील करून घेणार आहे. ते आता तवा गरम झालेला आहे, त्यानंतर आता डायरेक्ट आपण तेल न लावता डायरेक्ट आपण बॅटर घालून घ्यायचंय, कारण सुरुवातीला तेल लावायची गरज पडते, नंतर तेल नाही लावलं तरी चालतं. आणि आता स्लो फ्लेम करून घेतलाय तव्याचा गॅसची आणि आता ह्यावरती मी कांदा स्प्रेड करून घेतला आहे. बॅटर घातल्यानंतर लगेचच यावरती हिरवी मिरची बारीक चिरलेली मी घालून घेणार आहे. ती घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. या पद्धतीने तिखट असा उत्तप्पा आपण तयार करून घेतलेला आहे. लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची चिरलेली घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तिखट नको असेल तर नाही घातलं तरी चालेल.
तर ह्या पद्धतीने पण जर तुम्ही लाल मिरची पावडर घातली तर अगदी छान असा तिखट चटपटीत टेस्ट येते. त्यासाठी लाल मिरची पावडर घालून एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि या पद्धतीने आता तेल थोडंसं मी घालून घेतलं, एका साईडने व्यवस्थित शेकला की लगेचच आपण ह्या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने तो उलटा करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आता हा दुसऱ्या साईडने देखील मी शेकून घेणार आहे. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होते. बॅटर जर तयार करून ठेवलं तर अगदीच झटपट होते आणि अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्हाला भरपूर उत्तप्पे बनवता येऊ शकतात. कांदा आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे 3 इन्ग्रेडियंट फक्त लागतात. आणि फ्रीजमध्ये स्टोअर जर करून ठेवलं बॅटर तर 2 दिवस सहज टिकतं. अगदी हॉटेलसारखा उत्तप्पा या पद्धतीने नक्की होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल ही रेसिपी तर नक्की लाईक करा. आणि या पद्धतीने आता दोन्ही साईडनी व्यवस्थित आपले हे डोसा शेकून झालेला आहे. आता चीज डोसा जर आपल्याला बनवायचा असेल, ओनियनचाच उत्तप्पा, चीज उत्तप्पा बनवायचा असेल तर त्यासाठी याच पद्धतीने करायचं आहे. आता हे आपले झालेले आहे तिखट उत्तप्पा तयार करून झालेले आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घ्यायचं. हे बघा शिजल्यासारखं होतं, कच्चं राहता कामा नये. या दोन्ही साईडनी थोडंसं हलकंसं ब्राऊन म्हणजे असं सोनेरी तर चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. तेल थोडंसं लावायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित असं भाजलं जातं. आणि नंतर शेवटी भाजताना अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आता आपले दोन्ही उत्तप्पे तयार झाले आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे दोन्ही उत्तप्पे आपले तयार झालेले आहे. आणि आता अगदी फक्त चीज आणि ओनियन उत्तप्पा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी पुन्हा आपण छान प्रकारे असा तवा गरम करून घेतला आहे. छान तेलाने ग्रीस करून घ्यायचा, तापून घ्यायचा आहे. तवा गरम असेल तर लगेचच आपण हे बॅटर घालायचं आहे. स्लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि बॅटर घालून घ्यायचं आहे. आता बॅटर आपण ह्यावरती घातल्यानंतर व्यवस्थित बॅटर घातल्यानंतर यावरती आता बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची. या पद्धतीने बारीक चिरून घातलेला कांदा घातलाय, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे मी. या पद्धतीने आता ह्यामध्ये तिखट न घालता मी चीज घालणार आहे. तर आपण तव्यावरती चीज घालायची गरज नाही. तव्यावरती तुम्ही घालणार असाल तरी चालेल, पण हे अगदी गरम आहे. तर आपण आता हे व्यवस्थित दोन्ही साईडनी शेकून घेतलं आणि अगदी गरम असेल तर प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यावरती तुम्हाला हवं तितकं तुम्ही चीज घालून घेऊ शकता. गरम असतानाच व्यवस्थित आपल्याला त्यावरती चीज घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता यावरती आता थोडीशी मी हिरवी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. फार नाही, अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे आणि अगदी थोडंसं चीज मी यावरती घालून घेतलेलं आहे. तर चीज ओनियन उत्तप्पा या पद्धतीने बनवून घ्यायचा. तर ह्या एका साईडने शेकून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडने देखील शेकून घ्यायचंय. थोडंसं तेल लावून घ्यायचंय ब्रशच्या साह्याने. तुम्ही बटर लावू शकता किंवा लोणी सुद्धा लावून शेकून घेऊ शकता. तर मी ह्या पद्धतीने तेल लावून घेतलंय दुसऱ्या साईडने आणि ह्या पद्धतीने मी व्यवस्थित आता दुसरी साईड देखील शेकून घेत आहे. आणि आता हे शेकून झाल्यानंतर यावरती किसून मी थोडंसं चीज घालून घेणार आहे. म्हणजे चीज ओनियन उत्तप्पा आपला तयार होतो. तर दोन्ही साईडने अगदी ह्या पद्धतीने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आता हे दोन्ही साईडनी शेकलं गेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे आणि यावरती लगेचच इन्स्टंटली चीज किसून घालणार आहे. तर या पद्धतीने यावरती लगेचच यावरती गरम असताना चीज किसून घालायचे. चीज किसून घातल्यानंतर हे गरम असल्यामुळे लगेचच मेल्ट व्हायला सुरुवात होते. तर अशाच छान आणि नवीन रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून सांगा. आणि अशा छान नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा आपण भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.